प्रामाणिकपणे आम्ही अंमली पदार्थ मुक्त जीवन जगण्याची शपथ घेतो। आम्ही स्वतःला, आपल्या कुटुंबाला आणि आमच्या परिसरात अंमली पदार्थाचा वापर किंवा त्यांची विक्री आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही। अंमली पदार्थ मुक्त, सुरक्षित आणि निरोगी शैक्षणिक परिसर उभारण्यासाठी आम्ही आमच्या क्षमतेनुसार सर्वतोपरी प्रयत्न करू आणि अंमली पदार्थ मुक्त भारत घडविण्यासाठी सक्रिय योगदान देऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र। मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान।
ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व पालकांचं, ग्रामस्थांचं स्वागत करतो। तसेच हा जो आता छोटासा कार्यक्रम इथून पुढे सुरू होत आहे, यामध्ये विद्यार्थ्यांची भाषणं असतील, काही गीतं आहेत आमच्या मुलांनी बसवलेली। या छोट्याशा कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान या अकोले गावचे एक प्रतिष्ठित नागरिक, शिक्षणप्रेमी आणि आमचे सहकारी, शाळेला नेहमी मदत करणारे श्री दत्ता शेट्टुमार यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। त्याला आपल्या सर्वांच्या वतीने मी अनुमोदन देतो। ते चौथीच्या, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी एकदम अतिशय सुंदर कवायत, संगीत कवायत या ठिकाणी सादर केलेली आहे आपणासमोर। खूपच छान त्यांनी आठवड्यामध्ये कवायत बसवलेली आहे। त्यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवड झालेली आहे। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आणि तीनही शाळांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोले मुले शाळेचे अध्यक्ष श्री कैलास चंद्रभान वैद्य, त्यानंतर अकोले मुली शाळेचे अध्यक्ष श्री प्रकाश सखाराम साळवे आणि उर्दू शाळेचे अध्यक्ष इस्माईल खान खलील खान पठाण, या ठिकाणी हे तीनही अध्यक्ष उपस्थित आहेत। त्यांचे मी आमच्या सर्व शाळांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो। त्यानंतर या ठिकाणी आम्हाला कायमच मार्गदर्शन व शाळेला सहकार्य करणारे कासार सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या शाळेला जे सगळ्यात मोठं योगदान दिलं ते म्हणजे कैलासवासी माननीय कदम गुरुजी यांच्या सौभाग्यवती कदमबाई या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो। त्यानंतर या ठिकाणी आमच्या मुलांचा हा कार्यक्रम जे आपल्या कॅमेऱ्यात कैद करत आहे ते रोहिदास धोंडर पत्रकार यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो। त्यानंतर आवर्जून उपस्थित असलेले शाहनवाजबाई शेख, सलीम खान पठाण या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो। तसेच सर्व पालक, उपस्थित केजीचा सर्व स्टाफ आणि सर्व विद्यार्थी, सर्व ग्रामस्थ यांचंही मी आमच्या शाळेच्या वतीनं स्वागत करतो। आपण या छोट्याशा कार्यक्रमाला आता सुरुवात करत आहोत। प्रथमतः मागच्या वर्षी आमच्या शाळेच्या इयत्ता पहिलीची विद्यार्थी, म्हणजे आता ती दुसरीच गेली, मागच्या वर्षी ती पहिलीला होती, आरोही प्रशांत नाईकवाडी, हिने वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता। या ठिकाणी संपूर्ण तालुक्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना मागे टाकत तालुका स्तरावर तिचा वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला होता। तिची जिल्ह्याला स्पर्धेला निवड झाली। त्या ठिकाणी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा जी झाली त्यामध्ये 14 तालुक्यांच्या स्पर्धकांना मागे टाकत तिने जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक पटकावलेला आहे, मिळवलेला आहे। त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी एकदा तिचं टाळ्या वाजवून अभिनंदन करायचं आहे आणि त्या ठिकाणी तिला छोटंसं बक्षीस पण दिलं जात आहे। आरोही प्रशांत नाईकवाडी हिने पुढे यायचं आहे। मी दत्ता शेट्टुमार यांना विनंती करतो की तिचं बक्षीस तुम्ही तिला द्या। सर्वांनी टाळ्या वाजवा। तिने तिसरा क्रमांक आणला आणि विशेष म्हणजे जाताना तिची तब्येत पण बरी नव्हती, तिची मम्मी तिच्या सोबत होती आणि याही परिस्थितीत तिने हे यश आपल्या शाळेसाठी खेचून आणलेलं आहे। शाळेच्या वतीनं तिच्या पालकांचं आणि आरोहीचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि तिला खूप खूप शुभेच्छा। त्यानंतर आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री प्रकाशजी साळवे या परीक्षेमध्ये जर 200च्या पुढे मार्क मिळाले तर अशा विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून ट्रॉफी आणि बक्षीस देण्यात येतं। तर या ठिकाणी आमच्या शाळेची इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी सान्वी सुशील बेनके हिला मनपत प्रकाशन करून
तिने स्पर्धेमध्ये अतिशय चांगली कामगिरी केल्यामुळं या ठिकाणी मंथनतर्फे ट्रॉफी देण्यात येत आहे. तर मी दत्तानंद धुमाळ यांना विनंती करतो की त्यांनी सानवी बेनतीला ती ट्रॉफी प्रदान करावी. सानवी पुढे. विद्यालय परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षा 2025-26 याच्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा अकोले यांची कामगिरी चांगली झालेली आहे. त्याच्यामध्येही विद्यार्थी जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे स्पर्धा परीक्षा त्याच्यामध्ये पात्र झालेले आहेत. एक शेर म्हणून मी ज्या विद्यार्थ्याचं नाव घेतोय त्यांचे पालक आणि ते विद्यार्थी स्टेजवरती यायचे. मेहनत की राह पर जो कदम बढ़ाते हैं, मेहनत की राह पर जो कदम बढ़ाते हैं वही जमाने में अपना नाम कमाते हैं. कामयाबी उन्हीं के कदम चूमती है, कामयाबी उन्हीं के कदम चूमती है जिनके इरादों में मजबूती होती है. 4वी क्लास विद्यार्थी अनम शाहरुख शेख यांना ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन सन्मान करण्यात येत आहे. आणि सर्टिफिकेट देऊन सत्कार करावा. त्यानंतर झकी जिशान शेख त्याचप्रमाणे 4वीमध्ये पात्र शिष्यवृत्ती पात्र परीक्षा आयशा हैदर त्यांनी स्टेजवरती यायचं मंचावर. मी शानवाज भाईला विनंती करतो की त्यांनी आयशा हैदरला प्रमाणपत्र द्यावं. 5वी शिष्यवृत्ती परीक्षामध्ये फातेमा जमील शेख ही विद्यार्थी पात्र झालेली आहे. मी त्याचप्रमाणे 5वीमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र झालेली विद्यार्थी अल्फिया समीर शेख यांनाही ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात यावा. मी हाजी मुस्ताक. याचप्रमाणे 7वी शिष्यवृत्ती परीक्षामध्ये शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी शोएब सांडू शेख यांनाही ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात यावा. मी प्रकाश भाऊ साळवे यांना विनंती करतो की त्यांनी शोएब सांडू शेख यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र द्यावं. त्याचप्रमाणे नायला दिलशाद अन्सारी ही विद्यार्थिनी शिष्यवृत्ती 7वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र झालेली आहे. मी इस्माइल खान साहब यांना इधर 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 देखो भाई साहब इधर देखो. मी धुमाळ भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी आयशा खलील शेख यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र द्यावं. भाजी इधर देखो. याचप्रमाणे लायबा शाहिद मलिक यांना सर्टिफिकेट देण्यात यावा. मी वैयक्तिक सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हाताने लायबा शाहिद मलिक यांना प्रमाणपत्र द्यावा. सर इकडे बघा. एक मिनिट. त्याचप्रमाणे इयत्ता 7वीमध्ये पात्र विद्यार्थी आयशा इरफान कुरेशी यांनाही प्रमाणपत्र देण्यात येत आहे. मी सलीम खान साहेब यांना विनंती करतो वाजवायचे प्रयत्न झाले. थँक्यू, धन्यवाद. या शैक्षणिक वर्षी
कार्य दिवस 235 दिवस अकोले उर्दू शाळा इयत्ता 7वी मधला अन्सारी अल्फेज तौकी हा विद्यार्थी पूर्ण 235 दिवस शाळेत हजर राहून 100% उपस्थिती करण्यात आली. मी कासार सर व हाजी मुश्ताक भाई साहेब यांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र व ट्रॉफी द्यावे. आमच्या शिक्षकांमधून आत्ताच नव्याने परीक्षा देऊन केंद्र प्रमुख झालेले श्री विशाल चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या शाळेच्या वतीनं आम्ही छोटासा सत्कार करू इच्छितो, तरी त्यांनी कृपया पुढे यावं. केंद्र प्रमुख साहेब श्री विशाल चव्हाण यांचा सत्कार होतो. त्यानंतर या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी झालेले आहे त्या तिन्ही विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि मी इथे एक आमचे विद्यार्थी उपस्थित आहे जान्हवी मनोज पराड, तिचा पात्र झाल्याबद्दल अभिनंदन करतो आणि तिचा छोटासा सत्कार होत आहे. तिच्या पालकांना आणि जान्हवीला मी विनंती करतो की तिने आमच्या शाळेतर्फे तिचा जो सत्कार होतो त्याचा मी पालक असतील तर त्यांनी पुढे यावं. उर्मिचा